नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी अनेकदा बातमी कशी बघावी, बातमी कशी ऐकावी, बातमी कशी वाचावी आणि बातमी कशी समजून घ्यावी हे अगत्याने उलगडून समजावण्याचा प्रयत्न करत असतो. कारण अनेकदा आजच्या पत्रकारितेमध्ये बातमी देणाऱ्यालासुद्धा बातमी कळलेली नसते. बातमी त्याच्यासमोर उभी असते, पण त्याला ती बातमी ओळखता पण येत नाही. कदाचित सुप्रियाताई सतत अदृश्य शक्ती असं म्हणत असल्यामुळे आणि तेच कानी कपाळी ऐकल्यामुळे मराठी पत्रकारांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना समोर असलेली बातमी अदृश्य आहे म्हणून दिसत नसावी. ही पण एक शक्यता आहे. मुद्दा असा की बातमी समोर असते आणि दिसत नाही, याचा अनुभव तुम्हाला यावा म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी बनवतो. आणि त्यासाठी जरांगे पाटील उपोषण अध्याय 7वा घेऊन मी आलेलो आहे. यापूर्वी मी ह्या सगळ्या जरांगे यांच्या आंदोलन आणि उपोषण, त्याचे सगळे परिणाम याच्यावर 6 भाग केले होते. आज 7वा भाग जवळजवळ 3-4 आठवड्यांनी 3 आठवड्यांनी तरी घेऊन आलेलो आहे. मला वाटतं 3 किंवा 4 मार्चला मी 6वा अध्याय टाकला होता आणि त्या 6व्या अध्यायाचं शीर्षक होतं, ज्यात बसून फुलं आणि गुलाल उधळले त्या JCBचं आता काय करायचं, असं एक शीर्षक मी दिलेलं तुम्हाला आठवत असेल. बहुतेक शेवटचा भाग होता 6वा. आणि ती JCB ते काय असतील, पोकलँड किंवा काय आणखीन ट्रॅक्टर किंवा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या ह्या बातम्या दाखवणाऱ्या कॅमेरामन, पत्रकार यांच्या समोर होत्या. पण त्यांना त्यातली बातमी बघता पण आली नाही, सांगता आली नाही, लिहिता आली नाही. पण मी त्या 6व्या अध्यायात हे शीर्षक दिलं होतं की ज्यात बसून गुलाल उधळला, फुलं उधळली, त्या JCBचं आता करायचं काय. जरांगे पाटील यांचं उपोषण, त्याच्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन धडक देणार, सागर बंगल्यावर जाऊन छातीवर गोळ्या झेलणार, अशी जी काय आवेशपूर्ण भाषा केली होती, भाषणं केली होती, धमक्या आणि इशारे दिले होते, त्या सगळ्या कालखंडामध्ये जे काय तमाशे चाललेले होते त्याचे चटके नंतरच्या काळात बसणार आहेत हे बहुधा मी सोडून इतर कोणी सांगितलेच नव्हते. सगळेजण हवाई चालू होतं. 2 दिवसापूर्वी जेव्हा मी बातमी बघितली की आता तर अर्थात एकूण जरांगे पाटील यांचं आंदोलन, उपोषण याची चौकशी करायला SITच नेमलेली आहे आणि ती SIT नेमण्याची घोषणा विधानसभेमध्ये झाल्यानंतर तत्काळ शरद पवारांनी जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण यापासून आपले हात झटकून टाकले. आपण एकदाच अंतरवली सराटीमध्ये गेलो होतो, बाकी आपला संबंध नाही, पाहिजे तर तपासा, मी त्यांच्याशी जरांगेशी फोनवर सुद्धा बोललेलो नाही, हे सगळं तुम्ही ऐकलेलं आहे. आणि मी तेव्हाच सांगितलं होतं की इतक्या घाई गर्दीने नुसती SIT तपासाची घोषणा केली आणि विनाविलंब शरद पवार हात का झटकत आहेत हे मी बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल. मुद्दा असा आहे मित्रांनो की ते सगळं सोडून द्या, पण ह्या सगळ्या आंदोलनाची व्याप्ती, त्यात झालेला हिंसाचार, त्यात झालेलं राजकारण, या सगळ्याचं विवेचन आणि विश्लेषण करताना बहुतेक लोक समोर दिसणाऱ्या गोष्टी बघत होते पण बघत नव्हते आणि दिसत असेल तर समजून घेत नव्हते. याचा सगळ्यात मोठा प्रकार जर काय असेल तर ते JCB, ट्रॅक्टर, प्रचंड गाड्यांचा ताफा वगैरे वगैरे हे सगळं अडचणीत आणणार आहे. आंदोलन आटोपशीर घेतलं, आटोक्यात घेण्यात आलं, आवरण्यात आलं. त्यानंतर या सगळ्या साधनांचं काय होणार हाच विषय शीर्षकात घेऊन मी जरांगे उपोषणाचा 6वा अध्याय केला होता. कारण ही सगळी यंत्रणा, अवजड यंत्रणा, 40, 50, 60, 70 लाख रुपये गुंतवणूक असलेली यंत्रणा, ही सर्वसाधारण आयुष्यात माणसं वापरत नाहीत. मोठमोठी बांधकामं, इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी यासाठी या यंत्रणा वापरल्या जातात आणि इन्फ्रास्ट्रक्चरची किंवा मोठमोठ्या प्रकल्पांची उभारणी सर्वसाधारणपणे सरकारी कामातून होत असते
सार्वजनिक क्षेत्रातून होत असते आणि त्यामुळे अशा ठिकाणी जी यंत्रणा वापरली जात असते ती बहुतेक भाड्याने वापरली जात असते. ते डंपर, ते पोकलँड, ते JCB हे ज्या बांधकामासाठी आणि वापरले जातात ते तुम्ही मोर्चात आणि आंदोलनात आणलेत. त्याचा जो काय RTO नंबर असेल तो नजीकच्या पोलीस ठाण्यात आणि गुप्तचर पोलिसांनी नोंदवून ठेवलेला असणार आणि या सगळ्या पुढच्या तपास कामामध्ये तो सगळा पोलीस दप्तरी असलेला पुरावा समोर आणला जाणार आणि जर त्यावर कारवाई सुरू झाली म्हणजे थेट कायदेशीर कारवाई किंवा अप्रत्यक्ष कारवाई, दोन प्रकार असतात कारवाईचे. एक तर तुमच्यावर अयोग्य जागी नियमबाह्य रीतीने तुम्ही यंत्रणांचा उपयोग केलात तरी कारवाई होते किंवा मग अशी वाहनं, अशा यंत्रसामुग्री ही शासकीय कामकाजात, बांधकामात कुठेही उपयोगात आणू नये ही अप्रत्यक्ष कारवाई असते. त्यामुळे अशी यंत्रसामुग्री ज्यांनी बँकेचं प्रचंड कर्ज उचलून घेतलेली आहे आणि त्यातून एक व्यवसाय सुरू केलेला आहे, त्यांना जर काम मिळालं नाही तर आठवडाभर 15 दिवस एका जागी JCB सारखी यंत्रणा उभी करून ठेवणं हे परवडणारं नसतं. कारण बँकेचे दरमहा हप्ते भरावे लागत असतात. ते जर त्याच्या उपयोगातून, वापरातून भाड्याच्या रूपाने आले नाहीत, त्यातून उत्पन्न आलं नाही त्या गुंतवणुकीवर, तर बँकेचा हप्ता फेडता येणार नाही आणि दिवाळखोरीत तो JCBचा मालक जाऊ शकतो. हा धोका मी त्या 6व्या अध्यायात सांगितलेला होता. तुम्ही गंमत म्हणून फुलं उधळलीत, तुम्ही गंमत म्हणून JCBच्या त्या फाळक्यामध्ये बसून गुलाल उधळलात, पण त्याला जर राजकीय रंग असेल तर दुसरी बाजूसुद्धा त्याच पद्धतीचं राजकारण करून तुमचं नाक दाबून तोंड उघडल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा मी मार्च महिन्याच्या आरंभी दिलेला होता, जरांगे उपोषण अध्याय 6 मधून दिलेला होता. आता झालंय असं ही काल परवा 2 दिवसापूर्वी मी कुठेतरी बातमी बघितली. बीड जिल्ह्याचे जे पोलीस अधिकारी आहेत, अधीक्षक आहेत, त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये जे काय उपोषणाच्या संदर्भाने हिंसक किंवा नियमबाह्य कायदा धाब्यावर बसवणारे गुन्हे किंवा कृत्य घडलेली आहेत त्याचा तपास आरंभला असून त्यासंबंधीच्या नोटिसा वगैरे पाठवण्यात आल्यात. खुद्द जरांगे पाटील यांच्यावरच 9 नोटिसा बजावण्यात आल्यात किंवा 9 गुन्हे नोंदवण्यात आलेले. आणि ते सांगताना त्या पोलिसांनी हे JCB वगैरे यांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. थोडक्यात गुन्ह्यासाठी वापरली गेलेली यंत्रणा, अशा रीतीने गुलाल उधळलेले, फुलं उधळलेले JCB वगैरे आहेत, त्यांची नोंद झालेली आहे. सगळं समाजासाठी, जबाबदारी समाजाची म्हणून जरांगे पाटील हात झटकून मोकळे होतात. शरद पवार आपला काहीच संबंध नाही म्हणून हात झटकून मोकळे होतात. पण ज्यांच्या JCBचं तिथे कुठे कुठे आहेत त्याचं चित्रण झालंय आणि त्यांचे जे RTOचे नंबर आहेत त्याची नोंद झाली आहेत, त्यांना हात झटकता येणार नाहीत. कारण त्या JCBची मालकी ही त्या व्यक्तिगत लोकांची आहे ज्यांनी आंदोलनाला भाड्याने किंवा सदिच्छा म्हणून त्या यंत्रणेचा वापर करू दिला. ते आता गोत्यात येणार आहेत आणि ते गोत्यात येऊ शकतात. हा इशारा मार्च महिन्याच्या आरंभी मी दिला होता. तेव्हा जरांगेंच्या आरत्या ओवाळण्यात गुंतलेल्या पत्रकारांना याचं भानसुद्धा नव्हतं की बातमी समोर आहे. समोर दिसतोय तो JCB ज्याच्यातून गुलाल उधळला जातोय, ज्याच्यातून पुष्पवृष्टी केली जाते, तो JCB किंवा तत्सम अवजड यंत्रणा ही बातमी आहे. याचं भान ते सगळं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना सुद्धा नव्हतं. तेव्हा मी हा इशारा दिला होता की आता आंदोलन आवरले, पोलिसांच्या दप्तरी नोंदले गेलेले JCB वगैरे आंदोलनातले त्यांचं काय होणार हा प्रश्न मी तेव्हाच विचारला होता आणि आता तो पटलावर आलाय. कारण बीड जिल्हा पोलिसांनी त्यावर
काम करायला सुरुवात केली. ही गंमत असते मित्रांनो. आणि म्हणून बातमी जी आहे ती समजली पाहिजे. JCB ही निर्जीव यंत्रणा आहे. एक माणूसच ती चालवू शकतो. ती आपोआप नाही चालत. कुठचा तरी JCB उचलून आणला, रस्त्यावर कडेला पडलेला धोंडा उचलला आणि दंगलीत कुठच्या तरी गाडीवर भिरकावला, असं JCB किंवा असल्या यंत्रणा हलत नसतात. त्याचा मालक असतो, त्याचा चालक असतो. त्यामुळे ती यंत्रणा ही कशासाठी आणि कुठे वापरली गेली, त्यातून काही गुन्हेगारी कृत्य घडलंय का, आणि घडलं असेल तर मग ती यंत्रणा धोक्यात येत असते. वरकरणी वाटेल, काय बोलताय भाऊ तुम्ही. मित्रांनो, अगदी आत्ता सगळं राष्ट्रीय सगळे माध्यमं, दिल्लीतली माध्यमं विसरून गेलेली एक बातमी आठवा. दीड महिन्यापूर्वी अचानक पंजाबमधल्या तथाकथित अन्नदाता शेतकऱ्यांना एक सुरसुरी आली की परत एकदा आंदोलन केलं पाहिजे, परत एकदा दिल्लीकडे कूच करायचं, दिल्लीच्या सगळ्या सीमा ह्या बंद करून टाकायच्या, दिल्लीची कोंडी करायची. म्हणून पंजाबमधून प्रचंड प्रमाणावर ट्रॅक्टर, JCB, क्रेन, पोकलँड अशा यंत्रणा घेऊन शेतकरी निघाले. माल ट्रक ज्याच्यामध्ये 2 महिने 6 महिने पुरेल इतकं खाद्यान्न वगैरे, आठवतं तुम्हाला. आणि पंजाबमधून हरियाणातून दिल्लीला यावं लागतं. तर हरियाणाच्या सीमेवर त्या सगळ्या शेतकरी किसान आंदोलनाच्या नेत्यांना अडवण्यात आलं, रोखण्यात आलं. अगदी अश्रुधूर गोळीबार वगैरे झाला. आता सगळी माध्यमं विसरून गेलीत. पण तो विषयसुद्धा कोर्टात गेला. कारण तो जो काही गोळीबार झाला, ज्यामध्ये एक सामान्य शेतकरी तरुण किंवा ग्रामीण तरुण हा मारला गेला, त्याच्या कुटुंबाने कोर्टामध्ये पंजाब हरियाणा जे हायकोर्ट आहे, चंडीगड हायकोर्ट, तिथे अर्ज दाखल केला होता. आणि त्याची सुनावणी झाली तेव्हा किसान आंदोलनाच्या नेत्यांचे वाभाडे कोर्टाने काढले. आंदोलन करणं, चळवळ करणं, सत्याग्रह करणं हा नागरिकांचा लोकशाहीतला हक्क, अधिकार नक्कीच आहे. पण आंदोलनासाठी JCB कशाला लागतो, पोकलँड कशाला लागतो, इतके ट्रॅक्टर कशाला लागतात. पंजाबमधून हरियाणा मार्गे दिल्लीला जायचा रस्ता सरळ आहे, जाता येतं, कोणालाही जाता येतं. कुठचंही सरकार आणि कुठलाही कायदा भारतीय नागरिकाला पंजाबहून दिल्लीला जाताना अडवू शकणार नाही. पण शेकड्यांनी, हजारांनी ट्रॅक्टर दिल्लीला जाणार, शेकड्यांनी JCB, पोकलँड अशी अवजड यंत्रणा ही आंदोलनात कशासाठी लागते असा जेव्हा प्रश्न कोर्टाने विचारला, तेव्हा त्या किसान आंदोलनाचे नेते आणि वकील दोघांची फेफे उडालेली होती. कुठलाही ट्रॅक्टर, JCB वगैरे अवजड यंत्रणा सत्याग्रहींना घेऊन दिल्लीला जाता येणार नाही. या यंत्रणांचं दिल्लीत काय काम आहे असं जेव्हा कोर्टाने विचारलं, तेव्हा निमूटपणे सगळ्यांना माघारी फिरावं लागली. त्या सगळ्या यंत्रणा मागे गेल्या. आणि जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाच्या निमित्ताने मी जो विषय उपस्थित केला होता तो नेमका त्याच्याशीच संबंधित होता. उपोषण आंदोलन यात गैर काहीच नाही. हजारो लाखोच्या संख्येने लोक उभे राहू शकतात, सरकारविरुद्ध घोषणा देऊ शकतात, भूमिका घेऊ शकतात. पण त्यासाठी JCB का लागतात, शेकड्यांनी ट्रॅक्टर का लागतात, काही उत्तर आहे याचं. जरांगे पाटील 2 कोटी 3 कोटी मराठे मुंबईत आणायला निघाले होते आणि पंजाबचे शेतकरी लाखोच्या संख्येने ट्रॅक्टर दिल्लीत आणायला निघाले होते. त्याच्यातलं काय ते साम्य साधर्म्य दिसतं तुम्हाला मित्रांनो. आणि तिथेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनातली त्रुटी किंवा गडबड माझ्या नजरेस आली होती. म्हणूनच तो विषय मी 6वा अध्याय म्हणून मांडलेला होता. आता नेमकं तेच झालेलं आहे. चंडीगड म्हणजे पंजाब हरियाणा हायकोर्ट जे आहे त्यांचा जो किसान आंदोलनाच्या बाबतीतला निकाल आहे किंवा ताशेरे आहेत
त्याचा आधार घेऊनच बीड काय असेल जालना वगैरेचे पोलीस अधीक्षक काम करायला लागले तर सगळ्यात मोठी अडचण कोणाची होणार आहे लक्षात घ्या. जरांगे पाटलांची होणार नाही आहे, शरद पवारांची होणार नाही आहे. या आंदोलनामध्ये ज्यांचे JCB वगैरे वापरले गेली, अवजड यंत्रणा वापरली गेली, तिचा हेतू काही असेल पण ती यंत्रणा वापरली गेली, ती जर गुन्ह्यात वापरलेली यंत्रणा किंवा साधन साहित्य म्हणून गुन्हा नोंदला गेला तर त्याची जप्ती होऊ शकते. हे सगळे JCB वगैरे काय ते उचलून पोलीस ठाण्याच्या कंपाऊंडमध्ये नेऊन ठेवले आणि खटला जर अनेक महिने चालला तर ती यंत्रणा पोलीस ठाण्यामध्ये सडत पडणार आहे, अडगळीत पडणार आहे. आणि जोपर्यंत ती पोलिसांच्या ताब्यात आहे तोपर्यंत ती मालकाला वापरता येणार नाही, ते JCB किंवा ती यंत्रणा भाड्याने देता येणार नाही. आणि आपोआपच त्या यंत्रणेच्या खरेदीसाठी जे बँकांकडून कर्ज घेतलेलं असेल त्या कर्जावरचे हप्ते थकायला लागतील, कर्ज फेडीचे हप्ते थकायला लागतील, त्याचं व्याज वाढत जाईल. हे कोणी भरायचं? जरांगे पाटलांना विचारलं, ते सांगणार समाजासाठी केलं, समाजाने ती किंमत मोजावी. बरोबर आहे ना? जरांगे पाटील आपल्या अंगाला काही झळ लावून घेत नाहीत, ते फक्त उपोषण करतात, बाकीचं काम समाजाने करायचं. प्रत्येक गावातून 2-2 उमेदवार लोकसभेला उभे करायचे. त्या प्रत्येक उमेदवारासाठी 25,000 रुपयाचं डिपॉझिट लागतं. आता विचार करा, 25,000चं डिपॉझिट आणि एका गावामध्ये 2 लोक म्हटले तरी 50,000 रुपये होतात डिपॉझिट. एका मतदारसंघात 1,000 उमेदवार म्हटले तर किती झाले का विचार करा मित्रांनो. 500 लाख म्हणजे 50 कोटीची रक्कम ही फक्त डिपॉझिट म्हणून होईल. त्याखेरीज कागदपत्र दस्तावेज तयार करणारा वकिलाचा खर्च एकेका मतदारसंघासाठी किती खर्च येतोय बघा, कल्पना करा मित्रांनो. आणि विचारलं की समाजाने करायचं. जरांगे पाटील यांना समाज म्हणजे आपल्या घरचा नोकर चाकर वाटतोय. हे कपडे धुवून आण, ही भांडी घासून टाक, अशा रीतीने त्यांच्यावर येणारी जबाबदारी आहे ही जरांगे पाटील समाज म्हणून ढकलून देतात. तो समाज म्हणजे मराठा समाज आहे. आणि म्हणून मी गंमत केली नव्हती. जरांगे पाटील आयडिया खूप छान आहे. प्रत्येक गावातून 2-2 उमेदवार नक्कीच उभे करा, 2 काय 5 उभे करा. कारण ते सोपं नाही हे मला माहिती होतं. जरांगे पाटील आंदोलन किंवा मागण्या ज्या हास्यास्पद रीतीने आणि पोरकट पद्धतीने हाताळत आहेत, त्याचा परिणाम दुष्परिणाम काय होणार हे मी 50-55 वर्ष राजकारणाचा अभ्यास केल्यावर मला कळत होतं. पहिल्या दिवसापासून या आंदोलनाला मी इशारा दिलेला होता की गिरणी कामगार होऊ देऊ नका. मुंबईच्या गिरणी कामगाराचं काय झालं ते बघा. आवेशात निघता येतं पण आवेशानंतर देखील थोडं शुद्धीत राहावं लागतं. निर्णय घेताना जपून घ्यावे लागतात. हा इशारा मी वारंवार दिलेला होता. आणि त्यातला शेवटचा अध्याय त्या JCBचं करायचं काय असा होता. बातमी तेव्हाही दिसत होती पण किती पत्रकार बघू शकले, किती पत्रकार त्या आंदोलनात गुलाल आणि फुलं उधळली जात होते. 20 JCB, 17 JCB, 50 JCB हे कौतुकाने सांगितलं जात होतं. पण त्या JCBवर उद्या येऊ घातलेलं कायदेशीर संकट कोणी कुठल्या बातमीतून समजावायचा तरी प्रयत्न केला होता का? नाही. आणि आता नेमकं तेच घडते. मुद्दा असा आहे की बातमी ऐकणारे बघणारे त्यांची दिशाभूल झाली तर बिघडत नाही, पण त्या आंदोलनामध्ये आवेशात येऊन सहभागी झालेले जे लोक होते आणि आपले JCB मागितले तर देऊन टाकणारे होते, जातीसाठी एवढं केलं म्हणून, त्या सगळ्यांवर जे संकट येणार आहे त्या संकटाचं परिमार्जन कोण करणार आहे? जरांगे पाटील करणार आहेत, शरद पवार करणार आहेत, कोण करणार आहे? कारण मित्रांनो 2-4 महिने JCB एका जागी उभा राहिला तरी तो इतका मोठा बोजा होतो
की त्याच्याखाली चिरडून तो JCBचा मालक मरून जाऊ शकतो, इतकी परिस्थिती असते. आणि म्हणून तो इशारा मी दिला होता. बघू आता काय होतं. पण ही बातमी मी जी सांगितली होती तशीच घडते, त्याची आठवण करून द्यायला हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.